तर आज आपण झटपट होणारी सॉफ्ट आणि स्पॉन्जी रव्याची इडली आणि सोबत मस्त अशी चटणीची रेसिपी बघणार आहोत. तर यासाठी मिक्सर ग्राइंडरच्या लिक्विड जारमध्ये 1 वाटी रवा, 1 वाटी आंबट दही, चवीनुसार मीठ आणि पाव वाटी पाणी घालून फिरवून घ्यायचं आहे. हे आपल्याला फक्त मिक्सर सुरू करून बंद करायचं आहे. हे जे मिश्रण आहे एका बाउलमध्ये काढून 20 मिनिटे रेस्ट करण्याकरिता बाजूला ठेवायचं आहे. तोपर्यंत चटणी जारमध्ये अर्धा वाटी ओलं खोबरं, अर्धा वाटी भिजलेली चणा डाळ, थोडीशी कोथिंबीर, थोडेसे पुदिन्याचे पानं, थोडासा आल्याचा तुकडा, एक लसूण पाकळी, चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं. एका बाउलमध्ये काढून यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस, कढीपत्ता, हिरवी मिरची, जिरं आणि मोहरीची खमंग फोडणी करून यामध्ये घालायची आहे. तिखट आवडत असल्यास हिरवी मिरची चटणी फिरवताना घालू शकता. 20 मिनिटे झाल्यानंतर बॅटरमध्ये 1 टीस्पून इनो घालून हे कंटिन्युअसली फिरवून घ्यायचं आहे आणि लगेचच इडली ट्रेमध्ये इडल्या घालून 15 मिनिटे वाफवून घ्यायचे आहेत. मस्त अशा जाळीदार सॉफ्ट स्पॉन्जी इडल्या तयार होतात. तुम्ही चटणी सांबार कशाबरोबरही सर्व करू शकता, खायला मस्त लागतात. नक्की ट्राय करून बघाल. कशा झाल्या कॉमेंट्समध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका.